गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांचं नाव सतत चर्चेत आहे. कधी ऑपरेशन टायगर राबवणार असल्याच्या चर्चा, तर कधी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतल्यामुळे, तर कधी त्यांच्या गटातील नेते दीपक केसरकर वादात आल्यामुळे. अशा अनेक कारणांमुळे शिंदे सातत्याने चर्चेत राहिलेत. या सगळ्या घडामोडींमध्ये आणखी एक बातमी समोर येते की एकनाथ शिंदे हे आपल्याच गटातील 2 मंत्र्यांवर नाराज आहेत आणि लवकरच त्यांची उचलबांगडी केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच दीपक केसरकर यांच्यावर देखील ते नाराज असल्याची चर्चा आहे. मग दीपक केसरकर यांच्याशिवाय ते 2 मंत्री कोण आहेत याबाबत अजून स्पष्ट माहिती समोर आलेली नाहीये. मात्र त्या 2 नेत्यांची मंत्र्यांची चर्चा सुरू आहे. मग ते नेते कोण आहेत आणि या सगळ्यामुळे पक्षाच्या अंतर्गत तणाव निर्माण होऊ शकतो का? या सगळ्याचा पक्षाच्या ताकदीवर परिणाम होईल का? काय निर्णय घेतील एकनाथ शिंदे? या नाराज मंत्र्यांवर काय कारवाई करतील? चला बोलूयात. नमस्कार, मी संजना कट मध्ये आपलं स्वागत. एकीकडे महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे नेते, काही माजी मंत्री एकामागोमाग अडचणीत येताना दिसतात. कुणावर भ्रष्टाचाराचे, तर कुणावर राजीनाम्याचे आरोप केले जात आहेत, तर कुणाचे व्हिडिओ समोर येत आहेत आणि घडामोडी घडतात. शिवसेनेबद्दल सांगायचं झालं तर काही महिन्यांपूर्वी संजय शिरसाट यांचाही व्हिडिओ समोर आला होता, जे मंत्री आहेत, ज्यामुळे शिंदे गटातील नेतेही वादात सापडले होते. सध्या खरात प्रकरणावरून दीपक केसरकर ही चर्चेत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक वेगळी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आता एकनाथ शिंदे सतर्क झाल्याचं बोललं जाते आणि म्हणूनच आपल्या मंत्रिमंडळातील 2 मंत्र्यांवर ते नाराज आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करू शकतात. लवकरच मोठा फेरबदल करू शकतात अशा चर्चेला उधाण आले. आता बघा, एकनाथ शिंदेनी 2024 ची विधानसभा निवडणूक भाजप सोबत लढवली आणि 57 आमदार निवडून आणले. यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या विस्तारात 11 नेत्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली. काही नेत्यांना डच्चू देण्यात आला, नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. आता 1.5-2 वर्ष होत आली आणि मंत्रिमंडळात बदल होईल असं सांगण्यात येते. तो जरी झाला नाही तर ते त्यांचे मंत्री बदलू शकतात अशी चर्चा सुरू आहे. आणि अशा वेळी सध्या मंत्री असलेल्या दोघांची उचलबांगडी केली जाईल असं सांगितलं जाते. पण नेमकं असं काय झालंय? गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे नाराज असल्याचं का बोललं जातंय सांगते. यामागचं कारण म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर जाहीर झालेल्या महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समितीच्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका. या प्रत्येक निवडणुकीत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला अपेक्षित असं यश मिळालेलं नाहीये. 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रत्येक मंत्र्याला त्याच्या त्याच्या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली होती. ही एक प्रकारची लिटमस टेस्ट आहे असंही त्यांना सांगण्यात आलं होतं. मात्र काही मोजके बालेकिल्ले वगळले तर अनेक जिल्ह्यांमध्ये अपेक्षित निकाल लागलेला नाही. त्यामुळेच शिंदे नाराज असल्याचं बोललं जाते आणि याच पार्श्वभूमीवर ते लवकरच मोठा निर्णय घेतील, पक्षात फेरबदल करतील अशा चर्चा रंगल्यात. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबद्दल बोलायचं झालं तर एकनाथ शिंदेंनी 90% नगरसेवक जे ठाकरेंकडे होतं ते आपल्या गटात आणले आणि याच महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप सोबत बोलणी करून 90 जागा लढवण्यासाठी मिळवल्या. पण या 90 जागांपैकी फक्त 29 जागा जिंकण्यात शिंदे गटाला यश आले. या निवडणुकीत अनेक ठिकाणी शिंदे गटाकडून वेगळा प्रचार झाला, अभद्र युत्या झाल्या, चर्चा झाल्या, वादही उघडपणे सुरू झाले आणि भाजप आणि शिवसेनेचे काही अंतर्गत वादही या निवडणुकीत बघायला मिळाले. नगरपालिका असू दे, महानगरपालिका असू दे किंवा नुकतीच झालेली जिल्हा परिषद असू दे. एकूणच काय, तर दुसरीकडे महानगरपालिकेच्या निवडणुकीत 54 जागांवर शिवसेनेला यश मिळाल्याचं चित्र दिसून आलं. आणि या सगळ्या दरम्यान एकनाथ शिंदेंनी 3 ते 4 मंत्र्यांचे कान टोचल्याची माहिती आहे. अशात मंत्रिमंडळातून एकतर थेट बाहेरचा रस्ता दाखवला जाईल किंवा तो न दाखवता त्यांच्या खात्यामध्ये बदल करण्याची शक्यता वर्तवली जाते. काही मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नसल्यामुळे अशा नॉन परफॉर्मन्स नेत्यांना खातं बदलण्याचा थेट इशारा देण्याचा विचारही शिंदे करतात आणि लवकरच पक्षात मोठे फेरबदल होऊ शकतात अशी चर्चा आहे. आता 2 मंत्री ज्यांच्यावर एकनाथ शिंदे नाराज आहेत ते कोण? तर एक म्हणजे संजय शिरसाट, तर दुसरे कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर. तसेच एक मंत्री नाही आहेत पण त्या नेत्यावर एकनाथ शिंदे नाराज आहेत असं म्हटलं जाते, ते म्हणजे दीपक केसरकर. यांचंही नाव मोठ्या प्रमाणात घेतलं जाते. आता संजय शिरसाट यांच्यावर नाराज काय आहेत? तर त्यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगरची जिल्हा परिषद महानगरपालिका निवडणूक दिली होती. महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेनं 96 जागा लढवल्या पण 13 जागांवर समाधान मानावं लागलं. तसेच नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीत 7 पैकी फक्त 2 जागा जिंकता आल्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीत ही 63 पैकी फक्त 16 जागांवर भाजपसोबत युती झाली. आणि दरम्यान शिंदे आणि शिरसाट यांच्या वादाला किनार ठरली ती महापौर पदाची छत्रपती संभाजीनगरची निवडणूक.
महानगरपालिकेत भाजपचा महापौर होत असताना भाजपने शिवसेनेला सोबत घेत उपमहापौर देण्याचा निर्णय घेतला. इथं दोन चर्चेतली नावं महत्वाची होती, शिरसाट आणि अजून एक शिंदे गटातील नेते. आणि याचवरून सध्या एकनाथ शिंदे शिरसाटांवर नाराज आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीत जो वर्चस्व वाद दोन्ही शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये झाला त्याच्यावरून. आणि दुसरं नाव घेतलं जाते ते म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचं, कोल्हापूरचे पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री. प्रकाश आंबेडकर यांनी तिसऱ्यांदा हॅट्रिक मारत कोल्हापूरचं पालकमंत्री पद मिळवलं. ते निवडून आले, आरोग्यमंत्री पदही मिळवलं. तर यापूर्वी तानाजी सावंत यांच्याकडे असलेलं हे पद आंबेडकरांकडे आलं. मात्र त्यांच्याकडून विशेष अशी ठळक कामगिरी दिसून आलेली नाहीये. तसेच कोल्हापूर जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांमध्येही कमी अधिक प्रमाणात त्यांनी चांगली कामगिरी केली, पण अपेक्षेप्रमाणे प्रभाव दिसलेला नाहीये. सध्या पक्ष विस्तार आणि संघटना बांधणीची जबाबदारीही प्रकाश आंबेडकर यांच्यावर एकनाथ शिंदेंनी सोपवली असताना, असं सगळं असतानाही शिंदे त्यांच्यावर का नाराज आहेत आणि अशा चर्चा का होत आहेत हे मात्र स्पष्ट होत नाहीये. त्यामुळे आता याचं कारण जेव्हा एकनाथ शिंदे निर्णय घेतील तेव्हाच स्पष्ट होईल. मात्र लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषद नगरपालिकेच्या निकालानंतर आता शिंदेंकडून अकार्यक्षम मंत्र्यांच्या हातात लवकरच नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काही दिवसात शिंदे मंत्रिमंडळात बदल करून नव्या पक्षवाढीकडे झटणाऱ्या नेत्यांकडे मंत्रिपदाची धुरा देण्याची शक्यता आहे. इच्छुक नेत्यांनी आधीच शिंदेंकडे लॉबिंग करायला सुरुवात केली आहे. त्यात आता शिंदे सेनेच्या या नेत्यांना कोणाला लॉटरी लागणार आणि कोणाचा पत्ता कट होणार, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.